नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज आपण शिक्षक भरतीच्या दोन वेगवेगळ्या संस्थांच्या जाहिराती घेऊन आलेलो आहे। त्या दोन्ही संस्थांवर एकूण किती जागा रिक्त आहेत, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि इतर सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून नोकरी संबंधित येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया। तर पहिली जाहिरात अशी आहे। शासन निर्णय दिनांक 1 ऑगस्ट 2024 च्या शासनाच्या परिपत्रकानुसार अल्पसंख्याक दर्जा प्राप्त बोधिसत्व एज्युकेशन सोसायटी बाळापूर, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला द्वारा संचालित श्रीमती मैनाबाई आंग्रे विद्यालय, टाकळी विरो, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा ही 100% अनुदानित शाळा आहे। येथे एक शिक्षक पदासाठी ही भरती आहे। पदाचे नाव आहे माध्यमिक शिक्षक। ही जागा फक्त महिलांसाठी आहे, तर इथे फक्त महिलांनी अर्ज करायचा आहे। यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA BEd इंग्रजी वाङ्मय। पद रिक्त होण्याचे कारण तिथले शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे हे पद भरायचे आहे। वेतन आणि मानधन शासकीय नियमानुसार असणार आहे। सदर संस्था धार्मिक अल्पसंख्या असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पद भरण्यात येईल। पदाकरिता दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज योग्य त्या सर्व कागदपत्रांसह खालील पत्त्यावर पाठवावेत। तर कागदपत्र पाठवण्याचा पत्ता श्री DG आंग्रे, अध्यक्ष, बोधिसत्व एज्युकेशन सोसायटी बाळापूर, नगर परिषद जवळ, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला या पत्त्यावर आपल्याजवळ असलेले सर्व कागदपत्र दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत स्वसाक्षांकित करून पाठवायचे आहे। तर ही तारीख लक्षात ठेवायची आहे आणि या तारखेच्या अगोदरच आपल्याला कागदपत्र पाठवायचे आहेत। दुसरी जाहिरात अशी आहे। जुन्नर बॉईज होमचे कॉर्नेल मेमोरियल स्कूल, मिशन बंगला, कल्याणपेठ, जुन्नर, जिल्हा पुणे ही अल्पसंख्याक संस्था आहे। येथे मराठी माध्यमाच्या अनुदानित प्राथमिक शाळेत खालील प्रमाणे शिक्षण सेवकांची पदे भरायची आहेत। तर येथे एकूण 3 पद रिक्त आहेत। 3 पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बघूया। पहिल्या 1 पदाकरिता BSc BEd असणे आवश्यक आहे। दुसऱ्या 1 पदाकरिता BA BEd असणे आवश्यक आहे आणि तिसऱ्या 1 पदाकरिता HSC DEd किंवा DTEd असणे आवश्यक आहे। सोबतच TET, CTET व टेट पास असणे आवश्यक आहे। वयोमर्यादा, वेतन भत्ते व सेवा शर्ती, नियम व अटी जुन्नर बॉईज होम व महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राहतील। पदसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे। पदसंख्या कमी जास्त होऊ शकते। पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत संस्थेकडे सर्व कागदपत्रांसह अर्ज करायचा आहे। तर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर कॉर्नेल मेमोरियल स्कूल, मिशन बंगला, कल्याणपेठ, जुन्नर, जिल्हा पुणे येथे 7 दिवसाच्या आत सर्व कागदपत्रांसह अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, या दोन्ही संस्थांची आपण माहिती घेतलेली आहे। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळे इतर कुणाचा तरी फायदा होईल। तुमची काही प्रतिक्रिया असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। मित्रांनो, आपले टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे, त्या चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तेथे आपण आलेले नवीन अपडेट व छोट्या मोठ्या जाहिराती देत असतो। जर तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तेथे जाऊन आपण जॉईन होऊ शकता। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।